अचानक एवढा भूकंप आणि वादळ कसं काय? असं वाटतंय समजा जगातच नाश होणार आहे. मला बी हे समजा कशाने घडते काय कळत नाहीये ग. काका हाव त्या तिकडे जगदंबा. काहीतरी करा फिरणार आहे. भयंकर है, अति भयंकर है. काय घडतंय हे? महादेवा, आपण देवांचे देव आहात. आपण दयाळू आहात, कनवाळू आहात. हे तांडव आता थांबवा. तुमचा क्रोध आम्ही समजू शकतो महादेव, परंतु आता क्रोध आवरा. संपूर्ण विश्वाचा विनाश होईल, तो आवरा. फक्त तुम्हीच हे करू शकता महादेव. तुमचं तांडव थांबवा महादेवा. हा विनाश रोखा. विश्वाचा विनाश झाला तर अनर्थ होईल महादेवा. अनर्थ झालाच आहे शिवाच्या बाबतीत, आणि त्याचे परिणाम संपूर्ण भूलोकाला सहन करावे लागतील. शिवा तुमचा अंश आहे महादेव, त्यामुळे तुम्ही क्रोधित होणे स्वाभाविक आहे. मात्र त्याच्यासाठी तुम्ही आता अस्वस्थ होण्याची आवश्यकता नाही कैलासनाथ. हे जटाधारी भूलोकावर शिवाला वाचवण्यासाठी कोणीतरी प्रयत्न करीत आहे. कोणीतरी शिवाचे दायित्व स्वीकारले आहे. नंदलाल काका, हे कसं घडलं? शिवाभोवतीच्या सगळ्या वेली नाहीशा कशा झाल्या? तुमच्या अश्रूंची ताकद तुम्हाला माहिती नाहीये. त्यात तुळजाचा अंश आहे. मागच्या वेळी याच अश्रूंनी गावाचे प्राण वाचवले होते. मग शिवाच्या प्राणांसाठी तुळजा येणारच ना. जगदंबा, त्या वेलींचं काम संपुष्टात आलं असेल म्हणून ते नष्ट झाले असतील. पण आता हे का, कशासाठी असे प्रश्न विचारत बसण्याची ही वेळ नाही. आता शिवाला आधी त्यातून बाहेर काढलं पाहिजे. मी काढतो त्याला. शिवा, शिवा उठ ना, उठ ना लवकर.
आले, जगदंबा. नंदलाल काका आणि पद्मा सुद्धा आलेत. आम्ही सगळे तुला वाचवायला आलोय. तू माझी चेष्टा करतोयस ना? दरवेळी असंच करतोस तू, पण आता नको ना करू. मी इथून पुढे तुझ्याशी नाही भांडणार, वादही घालणार नाही. माझ्यामुळे तुला काहीच त्रास नाही होणार. पण उठ ना लवकर शिवा, उठ ना. शिवा, शिवा उठ, नाही तर मी रागवे ना. उठ ना, उठ शिवा. तुळजाई, तू खरंच असशील तर मला तुझ्या शक्तीची, तुझ्या अस्तित्वाची प्रचिती दे. शिवाला परत आण, त्याचे प्राण वाचव. तुळजाई, तुला माझी शपथ आहे. आज ही माझ्या भक्तीची परीक्षा आहे. शिवा वाचायलाच हवा. अय्यो, सुरू नरेश, काय हो हे? काही कळत नाही बघा. भूकंप काय, वादळ काय, काय घडतंय होय हे अक्रीत? अय्यो, अय्यो, हे काय नवीन हो? हे नक्कीच जगदंबा काहीतरी घडवते, काहीतरी जगावेगळं, आतापर्यंत न घडलेलं, न पाहिलेलं. शिवाला वाचवण्यासाठी तुळजा हस्तक्षेप करते. दैत्यगुरु, दैत्यगुरु, शिवाच्या मृत्यूला कारणीभूत असलेली ही त्रिकाल कुंडली इथे पुन्हा का जागृत झाली ते पहा. दैत्यगुरु, आता या कुंडलीमध्ये माझा जांभळा आणि जगदंबेचा लाल असे दोनच तारे दिसत आहेत. आणि शिवाच्या ताऱ्याचे फुटलेले कण, ते सोनेरी कण मधल्या त्रिकोणात आहेत. दैत्यगुरु, याचा नेमका अर्थ काय? हे काय घडतंय? ही माझी लीला आहे, ही मी ठरवलेली लीला आहे. हिच्यात कुणीही हस्तक्षेप करू शकत नाही. मी काळाच्या ललाट रेषेवर जे ज्या वेळी ठरवलंय
त्याच्या आधी ते घडू शकत नाही, कदापि नाही. दैत्यगुरु काहीतरी करा. हे थांबवा दैत्यगुरु, काहीतरी घडतंय, काहीतरी विचित्र घडतंय. दैत्यगुरु थांबवा हे. नाही, असं घडता कामा नये. असं घडलं तर शिवा पुन्हा जिवंत होईल, त्याला जीवदान मिळेल. आपला डाव उलटा फिरला महिषासुरा. सगळं विपरीत आणि वेगळंच घडलंय. आपले प्रयत्न असफल झालेत महिषासुरा, आपले प्रयत्न असफल झालेत. महादेव, तुम्ही तुमचा क्रोध वेळेत आवरला, ते योग्य केलं. नाहीतर आज संपूर्ण सृष्टी संकटात होती. महादेवा, पृथ्वीवर जेव्हा जेव्हा कोणतेही संकट येईल त्यावेळी तिचे रक्षण करण्यासाठी तुळजा कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये खात्रीने येईल असा विश्वास निर्माण झाला आहे. प्रभू, काही क्षणांसाठी आम्हाला वाटलं की आम्ही तुम्हाला गमावलंय, पण नाही, तुम्ही वाचलात प्रभू. नंदी, रडू नकोस. हे बघ, आता मी ठीक झालोय ना. अश्रू आवर बरं. अशा वेळी तू खूप हळवा होतोस. जगदंबा, 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 अगं आज जगदंबाने दुसऱ्यांदा माझे प्राण वाचवले. दुसऱ्यांदा? प्रभू, मला काही समजले नाही. त्या कुटीमध्ये आग लावण्यात आली तेव्हा मी जवळपास निष्प्राण झालो. तेव्हा गुहेमध्ये महादेवांची पूजा करून जगदंबानेच माझ्या देहात प्राण फुंकले होते. आता तर साक्षात नियतीशी लढवून तिने मला परत आणलं. खरं तर मी इथे जगदंबाच्या रक्षणासाठी आलो आहे, पण आतापर्यंत तिनेच माझा जीव दोनदा वाचवलाय. शक्तीशिवाय शिवाचं काहीच अस्तित्व नसतं.
शिवा, कसं आहेस तू? ठीक आहेस ना? हे बघ की मी जसा आहे तसा तुझ्या समोर आहे. शिवा, तू नेमका कसा वाचलास? मला नंतरचं काहीच कळलं नाही. जगदंबा, अगं शिवाची वेळ आली नव्हती एवढंच आत्ता म्हणता येईल. आणि जगदंबा, ज्या प्रकारे तू तुळजा देवीला साथ घातलीस त्यावरून मला असंच वाटतंय की तिनेच येऊन शिवाला वाचवलं असेल. होय, असंच घडलं असेल. जगदंबा, काय ग, काय झालं? नक्की कुठे सापडला यो? काही काळजी करण्यासारखं नाही ना? नाही जनक बाबा, काळजी करण्याचं काहीच कारण नाहीये. जे काही संकट होतं ना ते आता टळून गेलंय. जगदंबा, तू कशी आहेस? तुला काही त्रास तर नाही ना झाला? हिरोजींनी धावत येऊन आम्हाला निरोप दिला आणि आम्ही तसंच बाहेर पडलो. गावातल्यांना बी कळवलं. काही मदत लागली असती तर. नाही आई, आता मदतीची काहीच गरज नाही. सगळं ठीक आहे आता. जरा सांभाळून शिवा, तुझ्या अंगात अजूनही त्राण नाहीये. काळजी घे रे. नाही, अचानक तोल गेला. तू सावरलंस म्हणून बरं. असुर नरेश, काय झालं? भयंकर आवाज आला कसला तरी. नक्की काय घडलं इथे कळेल का? आपला डाव आपल्यावरच उलटला. आवर्तन योगाचे संकट आमच्यावरून दूर करण्यासाठी आम्ही त्याला संपवण्याचा व्यूह रचला. दैत्य गुरुनी आणि मी मिळून. काय सांगताय असुर नरेश? आणि सम्राज्ञी, आम्ही त्यामध्ये यशस्वी सुद्धा झालो होतो. पण नेमक्या वेळी त्या तुळजाने खेळ फिरवला आणि तिच्यामुळे आम्ही पराभूत झालो. पण मग आता? जगदंबा, तू घरी चल आता. लई काम बाकी आहेत. आई, अगं शिवाची तब्येत अजूनही बरी नाहीये. मी त्याला घरापर्यंत सोडून येते. आता हाय समजा ठीक. आणि नंदलाल भाऊजी आहेत की? भाऊजी, तुम्ही बघा त्याच्याकडं. आई, अगं नाही, बरोबर आहे गंगाई काकीचं. जगदंबा, तुझा मी आता ठीक आहे. तुम्ही सगळ्यांनी मला एवढी मदत केली. मी खरंच मनापासून आभारी आहे.
तू नक्की काळजी घेशील ना? हो, घेईन मी माझी काळजी. तू जा. हा शिवा जगदंबाच्या जास्त जवळ यायला लागला. यांची मैत्री आणखी कुठलं वेगळं वळण घ्यायच्या आधी मला काहीतरी उपाय करायलाच हवा.